ओके, सो लॅमिस थेरम नंतर आपला नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट होतो आहे बीमसाठी. बीमचा जो कन्सेप्ट आहे तो फार महत्त्वाचा आहे. 10 ते 12 मार्कचे क्वेश्चन या बीम चॅप्टरवर नक्कीच राहतात. सॉरी, बीम चॅप्टरवर म्हणतो आहे मी, बीमच्या टॉपिकवर नक्कीच राहते. ठीक आहे. यामध्ये आपल्याला भरपूर काही कन्सेप्ट बघायचे आहेत, जसं बीम काय, स्पॅन ऑफ बीम काय राहतं, टाईप्स ऑफ बीम कोणकोणते, टाईप्स ऑफ सपोर्ट कोणकोणते, आणि मग त्याच्यावरचे न्यूमरिकल. सो आपण जेवढी काही थेरी या ठिकाणी बघणार आहे त्या थेरीमध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात की 2 ते 4 मार्क्ससाठी थेरी क्वेश्चन राहतील आणि बाकीचे कमीत कमी 2 न्यूमरिकल बीमवर असतातच. तर 2 न्यूमरिकल 4-4 मार्क्सचे बीमवर असतील. तर मग पहिले आपण थेरीचा पार्ट बघून घेऊ की बीम काय असतं. बघा, डेफिनेशन काय दिली आहे. इट इज अ हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर विच इज नॉर्मली सब्जेक्टेड टू ट्रान्सवर्स अ लोड. काय सांगितलं आहे, बीम म्हणजे असं कोणतंही एखादं स्ट्रक्चर, कोणतंही एखादं हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर ज्याच्यावर तुम्ही काय अप्लाय करू शकता, लोड अप्लाय करू शकता. जसं चेअर आहे, चेअरवर तुम्ही बसले तर तुम्ही बसल्यामुळे त्या ठिकाणी काय अप्लाय होतो आहे, लोड. तर चेअरसुद्धा काय झालं, एक प्रकारचा बीम आहे ना. चेअरचा ज्या ठिकाणी तुम्ही बसतात तो जो स्पॅन राहतो तो सुद्धा काय झाला, त्याचा बीम झाला आहे ना. जसं बेंचचं एक्झाम्पल घेऊ शकतात. बेंचवर ज्या ठिकाणी तुम्ही बसतात, जसं समजा हा बेंचचा स्पॅन आहे आणि या ठिकाणी तुम्ही बसताय, तर हा काय बेसिकली त्याचा, याला काय म्हणू शकता तुम्ही, एक प्रकारचा बीम म्हणू शकता. तर बीम म्हणजे असं काही की ज्या ठिकाणी लोड अप्लाय केला जाऊ शकतो त्याला तुम्ही म्हणू शकतात बीम. पुढे स्पॅन ऑफ बीम काय बघा. आता तर स्पॅन ऑफ बीम काय सांगितलं आहे, द डिस्टन्स बिटवीन द टू सपोर्ट ऑफ अ बीम इज कॉल्ड एज अ स्पॅन ऑफ बीम. जसं या ठिकाणी एक डायग्राम दिसते तुम्हाला. हा वरती स्पॅन आहे. बेसिकली असे बाकडे तुम्ही गार्डन वगैरेमध्ये बघितले असतील. तर हा वरचा जो बसण्याचा भाग आहे त्याला काय म्हणणार आहेत तुम्ही, बीम. आणि खालचे जे त्याचे पाय राहतात जे त्याला सपोर्ट करतात ते काय, बेसिकली हे खालचे जे पाय राहतात ते सपोर्ट करायचं काम करतात ना, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, सपोर्ट. मग सांगितलं काय या ठिकाणी, त्या 2 सपोर्टमधलं जे काही डिस्टन्स असतं त्या डिस्टन्सला काय म्हणणार आहे तुम्ही, तर त्या डिस्टन्सला म्हटलं जातं स्पॅन ऑफ बीम. सॉरी. तर स्पॅन ऑफ बीम म्हणजे काय, तर डिस्टन्स बिटवीन एनी टू सपोर्ट, डिस्टन्स बिटवीन द टू सपोर्ट ऑफ द बीम. ह्या 2 सपोर्टमधलं जे काही अंतर असेल त्या अंतराला काय म्हटलं जाणार आहे, स्पॅन ऑफ बीम असं म्हटलं जातं. पहिलं पाहिलं आपण बीम. बीम म्हणजे काय, असं कोणतंही हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर ज्याच्यावर तुम्ही लोड अप्लाय करू शकता विथ सब्जेक्टेड टू ट्रान्सवर्स अ लोड. ज्याच्यावर आपण लोड अप्लाय करू शकतो तशा हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबरला आपण म्हणत असतो बीम. स्पॅन ऑफ बीम म्हणजे काय, 2 सपोर्टमधल्या जे काही डिस्टन्स असणारे, 2 सपोर्ट कोणाचे, तर बीमचे जे 2 सपोर्ट असतील त्यांच्यामधलं जे काही डिस्टन्स असणार आहे त्याला म्हटलं जाईल स्पॅन ऑफ बीम. ना बघूया आपण टाईप्स ऑफ सपोर्ट कोणकोणते आहेत. बेसिकली तसे 4 टाईपचे सपोर्ट आहे. या ठिकाणी मी आता 2च लिहिलेले आहेत. तर पहिला जो टाईप्स ऑफ सपोर्ट आहे तो कोणता आहे, सिम्पल सपोर्ट. तर सिम्पल सपोर्टमध्ये काय बघा, डेफिनेशन बघून घेऊ एकदा. ही डायग्राम बेसिकली सिम्पल सपोर्टची, म्हणजे जे बाकडे वगैरे असतात गार्डनमध्ये ज्यावर आपण बसतो तर ते सिम्पल सपोर्टचा टाईप आहे. तर सिम्पल सपोर्टमध्ये काय सांगितलं आहे बघा, द सपोर्ट लाईक अ वॉल, पिलर और एनी अदर स्ट्रक्चर ऑन विच बीम इज सिम्पली केप्ट, है ना. काय सांगितलं आहे, द सपोर्ट लाईक वॉल, पिलर और एनी अदर स्ट्रक्चर. म्हणजे घराचा जो स्लॅब आहे आपला, है ना, घराची जी फ्लोरिंग केलेली आहे तो फ्लोअरसुद्धा एक प्रकारचं काय आहे, बीम आहे. आणि त्याला खाली जे सपोर्ट करणारे पिलर्स राहतात ते कोणत्या टाईपचे सपोर्ट आहे, मग सिम्पल सपोर्ट. तुम्ही सिम्पल हे एक्झाम्पल लक्षात ठेवू शकतात. किंवा चेअरवर तुम्ही बसलेले आहात तर चेअरचा जो स्पॅन आहे तो काय झाला, तो चेअर ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात तो काय, त्याचा बीम. आणि खाली जे 4 पायर असतात ते काय आहेत, तुमचे सिम्पल सपोर्ट आहे. सांगितलं काय की कोणतंही सपोर्ट, जसं वॉल झालं किंवा पिलर झालं किंवा कोणताही अदर स्ट्रक्चर जे काय करणार आहे, ज्याच्यावर तुम्ही सिम्पली बीम काय केलेला आहे, ठेवलेला आहे, त्याला काय म्हणणार आहे तुम्ही, त्या सपोर्टला म्हटलं जाईल सिम्पल सपोर्ट. तर आपण बोलत होतो सिम्पल सपोर्टबद्दल. तर सांगितलं काय, कोणताही सपोर्ट, जसं वॉल झाली किंवा पिलर झालं किंवा कोणताही अदर स्ट्रक्चर की ज्याच्यावर तुम्ही फक्त बीमला ठेवू शकता. जर समजा हा मोबाईल आहे, या मोबाईलवर याला जर मी बीम म्हटलेलं आहे तर याला बेसिकली फक्त खाली काय असला पाहिजे, सपोर्ट असला पाहिजे. जसं एक या ठिकाणी, एक या ठिकाणी, हे जे 2 सपोर्ट राहतील याच्यावर जर हा बीम मी ठेवलेला आहे तर हे जे 2 सपोर्ट होते हे कोणत्या टाईपचे सपोर्ट झाले, तर हे सिम्पल सपोर्ट झाले. ठीक आहे. तसे डायग्राम दिसते तुम्हाला या ठिकाणी. आणि ह्या डायग्राम लक्षात ठेवायच्या. तुम्हाला बरेच वेळेस क्वेश्चनमध्ये
सपोर्टच्या म्हणजे टाईप्स ऑफ सपोर्ट देऊन फक्त त्याच्या डायग्राम पण ड्रॉ करायला सांगितलेले राहतात. सो दिस इज द डायग्राम फॉर दी सिम्पल सपोर्ट. आणि सिम्पल सपोर्टमध्ये जे सपोर्ट्स राहतात ते काय देणार आहेत, बेसिकली आपल्याला माहिती आहे न्यूटन्स थर्ड लॉ, ॲक्शनला काय भेटते, रिॲक्शन. तर या बीमवर ज्यावेळेस तुम्ही वजन टाकणार, बीम काय आहे की ज्याच्यावर आपण वजन टाकू शकतो. तुम्ही बसले तर तुमच्या बॉडीचं वजन कोणावर जाईल, बीमवर. आणि ते बीमचं वजन बीम ते वजन कोणाला देणार आहे, या दोन्ही सपोर्टला. आणि हे सपोर्ट ते वजन कोणाला देतील, जमिनीला. जमीन काय देते मग, रिॲक्शन. तर हे ज्या ठिकाणी जेवढे सपोर्ट राहतील तेवढ्या काय भेटतील या ठिकाणी, रिॲक्शन. हे न्यूमरिकलमध्ये आपण डिटेल बघणार आहोत. रोलर सपोर्ट काय बघा, पहिले सिम्पल सपोर्टमध्ये काय झालं की बीमला फक्त कोणतरी सपोर्ट देणारं पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, सिम्पल सपोर्ट म्हणणार आहे. रोलर सपोर्ट कोणाला म्हणणार, ज्यावेळेस वेन द वन एंड ऑफ द बीम इज सपोर्टेड ऑन द रोलर्स. ज्यावेळेस बीमचा एक एंड जो असणार आहे तो कशाने सपोर्टेड राहील, रोलर्सने, आहे ना. इथं रोलर्स दिसत आहे तुम्हाला. तर ज्यावेळेस बीमचा एक एंड रोलरवर जर सपोर्टेड आहे तर अशा केसमध्ये ह्या टाईपच्या सपोर्टला आपण कोणता सपोर्ट म्हणू शकतो, तर रोलर सपोर्ट असं म्हणू शकतो. म्हणून डेफिनेशन काय लिहिली बघा, वेन वन एंड ऑफ द बीम, ह्या बीमचा एक एंड जर रोलरवर सपोर्टेड आहे तर मग या टाईपच्या सपोर्टला मी कोणता सपोर्ट म्हणणार आहे, तर रोलर सपोर्ट असं आपण म्हणू शकतो. तुम्ही इथं डायग्राम बघा, डायग्राम बघितली तर खाली इथं रोलर्स दिसत आहेत तुम्हाला. आणि हे रोलर्स जे आहेत ते एकाच साईडला लावलेले आहेत, दोन्ही साईडला लावलेले नाही. मग एक साईडला जर रोलर लावले तर हा कोणत्या टाईपचा सपोर्ट झाला, रोलर सपोर्ट झाला. ठीक आहे, पुढचा टाईप बघूया आता. ओके, सो थर्ड टाईप ऑफ सपोर्ट आहे हिंज सपोर्ट. बघा आता हिंज म्हणजे काय असतं, तर हिंज म्हणजे बेसिकली लटकवलेलं किंवा अडकवलेलं असं म्हणू शकतो तुम्ही. तर हिंज सपोर्ट काय असणार आहे बघा, डेफिनेशन लक्षात ठेवायला सिम्पल आहे. हिंजमध्ये एक एंड काय केलेला असणार आहे, लक्षात ठेवा की हिंज सपोर्टमध्ये एक एंड बीमचा हा हिंज केलेला असणार आहे. डेफिनेशन बघून घ्या एकदा. वेन डेफिनेशन बघा काय आहे, वेन वन एंड ऑफ द बीम इज हिंज टू द सपोर्ट देन इन सच केस द सपोर्ट इज कॉल्ड एज अ हिंज सपोर्ट. काय सांगितलं आहे की जर बीमचा एक एंड हा हिंज करून ठेवलेला असेल तर या टाईपच्या सपोर्टला कोणत्या टाईपचा सपोर्ट म्हटलं जाईल, हिंज सपोर्ट किंवा मग पिन सपोर्ट. जो मागचा आपण बघितला रोलर सपोर्ट, त्याच्यात काय होतं की जर बीमचा एक एंड जर रोलरसोबत अटॅच असेल तर त्या टाईपच्या सपोर्टला आपण रोलर सपोर्ट म्हणतोय. जर बीमचा एक एंड हिंज करून ठेवला असेल तर त्याला मग काय म्हणणार, इन सच केस द सपोर्ट इज कॉल्ड एज अ हिंज सपोर्ट. सिम्पल आहे, डायग्राम लक्षात ठेवा. फिक्स सपोर्ट म्हणजे काय असणार आहे की बीमचा एक एंड फिक्स केलेला आहे. बघा रोलरमध्ये काय होतं, बीमचा एक एंड रोलरसोबत कनेक्टेड आहे. हिंजमध्ये बीमचा एक एंड हिंज करून ठेवलेला आहे. फिक्स सपोर्टमध्ये बीमचा एक एंड फिक्स करून ठेवलेला आहे. डेफिनेशन बघून घेऊ. वेन द एंड ऑफ द बीम इज फर्मली फिक्स्ड इन टू द सपोर्ट, है ना. ज्यावेळेस बीमचा एक एंड हा काय करून ठेवलेला असणार आहे, फर्मली फिक्स्ड म्हणजे पक्का करून ठेवलेला असणार आहे, कुठेतरी फिक्स करून ठेवलेला आहे. तर कशामध्ये फिक्स करून ठेवलं आहे, जसं आपण म्हणू शकतो की आपण वॉलमध्ये फिक्स करून ठेवला आहे किंवा पिलरमध्ये फिक्स करून ठेवला आहे किंवा कोणत्याही एखाद्या स्ट्रक्चरमध्ये जर त्याला आपण फिक्स करून ठेवलेलं आहे, मग तशा केसमध्ये त्या सपोर्टला कोणत्या टाईपचा सपोर्ट म्हटलं जाईल, तर फिक्स सपोर्ट. इथं एक डायग्राम पण दाखवली बघा. एक वॉल ड्रॉ केली मी आणि या वॉलमध्ये एक हा बीम दाखवलेला आहे. तर हा बीमचा जो एक एंड आहे तो या वॉलमध्ये फिक्स आहे ना. तर मग बीमचा एक एंड जर वॉलमध्ये फिक्स आहे तर दिस टाईप ऑफ सपोर्ट इज कॉल्ड एज अ फिक्स सपोर्ट. बीमचा एक एंड जर हिंज आहे तर दिस टाईप ऑफ सपोर्ट इज कॉल्ड एज अ हिंज सपोर्ट. बीमचा एक एंड जर रोलरला कनेक्टेड आहे तर दॅट टाईप ऑफ सपोर्ट इज कॉल्ड एज अ रोलर सपोर्ट. ही जी डायग्राम दिसते तुम्हाला या ठिकाणी, या जसे लाईन्स काढलेल्या आहे, हे बेसिकली सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे कशाचं, फिक्स सपोर्टचं. हे ॲक्च्युली डायग्राम आहे फिक्स सपोर्टची आणि ही त्याचं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन आहे. सो हे चार टाईप्सचे सपोर्ट आहे, सिम्पल सपोर्ट, रोलर सपोर्ट, हिंज सपोर्ट आणि फिक्स सपोर्ट. सिम्पलमध्ये जस्ट बीमला ज्या स्ट्रक्चरवर ठेवलेलं आहे, ज्या सपोर्टवर ठेवलं आहे त्या सपोर्टला आपण म्हणणारे सिम्पल सपोर्ट. रोलरमध्ये बीमचा एक एंड रोलरसोबत कनेक्टेड असेल, हिंजमध्ये बीमचा एक एंड हिंज केलेलं राहील, फिक्समध्ये बीमचा एक एंड फिक्स केलेलं राहील. सो असे हे चार टाईपचे सपोर्ट्स आहे, हे लक्षात ठेवायचे आहेत कारण याच्यापैकी कोणताही एक किंवा दोन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात थेरी क्वेश्चनमध्ये. ओके, सो टाईप्स ऑफ सपोर्ट नंतर आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट करूया, दॅट इज टाईप्स ऑफ बीम. तर या ठिकाणी 7 टाईपचे बीम्स आहे ना, 7 टाईप्स ऑफ बीम आहे. तर त्यापैकी पहिले 3 टाईपचे बीम आपण इथं बघू. आता बघा काय सांगितलं आहे, पहिलं सिम्पली सपोर्टेड बीम. जे तुम्ही सिम्पल सपोर्ट पाहिलं तेच आहे, फक्त आता बीमबद्दल बघतोय आपण.
डेफिनेशन काय लिहिली बघा, when the beam is rest on a two simple support at the either end of a beam then it is called as a simply supported beam. काय सांगितलं आहे, ज्यावेळेस एखादा बीम सिंपल दोन सपोर्टवर जे त्याच्या एंडवर असतील अशा दोन सपोर्टवर जर तो बीम ठेवलेला असेल तर त्या बीमला म्हणणार आहेत तुम्ही सिम्पली सपोर्टेड बीम. परत एकदा बघून घेऊ. डेफिनेशन काय सांगितली आहे की ज्यावेळेस बीम हा रेस्ट करेल किंवा बीम हा ठेवलेला आहे कशावर, ऑन टू सिम्पल सपोर्ट. कुठे आहेत ते, एंडवर आहे ना. तर अशा टाईपच्या बीमला कोणता टाईपचा बीम म्हणणार आहेत तुम्ही, सिम्पली सपोर्टेड बीम. डेफिनेशन इन शॉर्ट काय आहे की जर एखाद्या बीमला तुम्ही सिम्पल दोन सपोर्टवर सिम्पली जर दोन सपोर्टवर ठेवून दिलेलं आहे आणि बीम जर त्या ठिकाणी रेस्ट करतोय किंवा बीम ठेवलेला आहे तर त्या टाईपच्या सपोर्टला म्हणायचं आहे सिम्पली सपोर्टेड बीम. डायग्राम या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे बघा. या ठिकाणी हा एक बीम ए बी हा एक बीम आहे आणि त्या बीमवर आपण तो बीम बेसिकली आर ए आणि आर बी या दोन सपोर्टवर ठेवलेला आहे. तर आर ए आणि आर बी काय सपोर्टकडून भेटणारी रिॲक्शन दाखवली आहे मी. ॲक्च्युली इथं काहीतरी अशा पद्धतीचे दोन सपोर्ट राहतील आणि ते सपोर्ट काय देतात, बेसिकली रिॲक्शन्स देतात. तर आर ए आणि आर बी काय रिॲक्शन आहे सपोर्टकडून भेटलेली कोणत्या पॉईंटवर, ए आणि बी. स्पॅन ऑफ बीमची डेफिनेशन पाहिली होती आपण. काय सांगितलं होतं मी की दोन सिम्पली सपोर्टमध्ये जे काही डिस्टन्स असणार आहे ते काय राहतं स्पॅन ऑफ बीम. तर ए आणि बी, आर ए आणि आर बी या दोन सपोर्टमध्ये सपोर्ट रिॲक्शनमध्ये जे काही डिस्टन्स आहे ते म्हणजे काय असणार आहे स्पॅन ऑफ बीम, ज्याला आपण यलने दाखवणार आहे. नेक्स्ट टाईपचा बीम आहे ओव्हरहँग. हँग म्हणजे काय राहतं लटकवलेलं आणि ओव्हरहँग म्हणजे जास्तीचा लटकवलेला म्हणजे असा बीम की जो सपोर्टच्या पण बाहेर चालला जाईल है ना. ओव्हरहँग बीम म्हणजे काय असणार आहे, आता बघा तुम्ही इथं जर बघितलं तर सिम्पली सपोर्टेड बीममध्ये जे रिॲक्शन किंवा जे सपोर्ट आहे ते एक्झॅक्टली एंडवर आहे. ओव्हरहँग बीममध्ये काय होईल की जे बीम असणार आहे तो सपोर्टच्या पण बाहेर राहील. डायग्राम बघू शकतात तुम्ही बघा. एक पॉईंट ए इकडे बी इकडे आणि जो बीम आहे तो बी पॉईंटच्या पण पुढे म्हणजे रिॲक्शन किंवा सपोर्टच्या पण बाहेर गेलेला आहे. किंवा ही डायग्राम बघा, ए आणि बी हे जे दोन सपोर्ट होते या सपोर्टपेक्षा पण जास्त दूर पसरलेला आहे तो बीम. म्हणजे ह्या टाईपच्या बीमला कोणता टाईपचं काय म्हणायचं मग ओव्हरहँग बीम म्हणत असतो. डेफिनेशन बघा काय त्याची, अ बीम इन विच सम पोर्शन ऑफ द बीम इज एक्सटेंडेड बियॉन्ड द सपोर्ट. असा बीम की ज्यामध्ये काहीसा पोर्शन जो आहे बीमचा तो एक्सटेंड म्हणजे काय वाढवलेला आहे. बियॉन्ड म्हणजे पुढे, कशाच्या पुढे तर सपोर्टच्या. म्हणून डेफिनेशन काय आहे की असा बीम की ज्यामध्ये काहीचा पोर्शन जो आहे बीमचा तो त्या सपोर्टच्या पण पुढे राहील. तर मग अशा केसमध्ये त्या टाईपच्या बीमला म्हणायचं आहे आपल्याला ओव्हरहँग बीम. इथं तुम्ही डेफिनेशन इथं डायग्राममध्ये बघू शकता. मग मी इथं तुम्हाला सांगतो बघा, ही जी L2 लेंथ आहे ही काय ओव्हरहँग बीमची लेंथ आहे. इथं L3 झाली, L2 झाली, ह्याच्या दोन लेंथ आहे. या बेसिकली कसल्या लेंथ आहे मग ओव्हरहँग बीमच्या लेंथ आहे. ठीक आहे. नाव थर्ड टाईप ऑफ सपोर्ट बघूया आपण. थर्ड टाईपचा सपोर्ट काय आपला रोलर सपोर्टेड बीम आहे. तर रोलर सपोर्टेड बीम काय असणार आहे, आता नावातच आहे असा बीम की ज्याचा कशाचा सपोर्ट राहील, रोलर्सचा सपोर्ट राहील. मग डेफिनेशनमध्ये तीच लिहिलेलं आहे, असा द बीम इन विच द एंड ऑफ द बीम इज सपोर्टेड ऑन रोलर्स. असा बीम की ज्याचे एंड हे कोणावर सपोर्टेड राहतील तर रोलर्सवर सपोर्टेड राहतील. मग अशा केसमध्ये त्या बीमला कोणत्या टाईपचा बीम म्हणायचं आहे, रोलर सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेडमध्ये सिम्पल दोन सपोर्ट आहे, ओव्हरहँगमध्ये तो बाहेर निघालेला आहे, रोलर सपोर्टमध्ये खाली कोण काय असणार आहे दोन रोलर असणार आहे. तर अशा टाईपच्या सपोर्टला आपण काय म्हणणार आहे रोलर सपोर्टेड बीम. आणि रोलर सपोर्ट जरी असला तरी सिम्पल सपोर्टला जशी रिॲक्शन भेटते तशीच रोलर सपोर्टमध्ये पण रिॲक्शन भेटते. रोलर सपोर्टची जी रिॲक्शन राहते ती हा जो रोलरचा प्लेन राहतो ना, ज्याला आपण लाईन दाखवलेली आहे तिथे, याला परपेंडिक्युलर राहतो. एवढं लक्षात ठेवा. रोलर सपोर्टला जी रिॲक्शन भेटते ती या प्लेनला परपेंडिक्युलर राहते. मग इथं हा प्लेन हॉरिझॉन्टल आहे म्हटल्यावर रिॲक्शन कशी भेटली, व्हर्टिकल. ठीक आहे. नेक्स्ट टाईपचा सपोर्ट बघू आता आपण. ओके, सो नेक्स्ट टाईप ऑफ बीम आहे हिंज बीम. बघा आता हिंज म्हणजे काय सांगितलं होतं मी हिंज सपोर्टमध्ये की अडकवलेलं असतं लाईक है ना. जसं एक्झाम्पल म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता, जसं दार आहे की दाराची एक साईड जी राहते ती त्या हुकमध्ये अडकवलेली राहते. तर तो जो हुक आहे तो कोणत्या टाईपचा सपोर्ट झाला तर हिंज सपोर्ट झाला है ना. आणि जो दार आहे आपलं जे फिरतं आहे ते कोणत्या टाईपचा बीम झाला तर हिंज बीम झाला. डेफिनेशन बघा काय सांगितली आहे, अ बीम in which end of a beam is hinged to the support. असा एक बीम हिंज बीम म्हणजे कोणता बीम आहे, असा एक प्रकारचा बीम की ज्याचा एक एंड काय करून ठेवलेला आहे आपण हिंज करून ठेवलेला आहे. आणि हिंज कोणामध्ये करणार, सपोर्टमध्ये.
हे लक्षात ठेवा दाराचं एक्झाम्पल. बीम म्हणजे कोण आहे? दार. आणि जे कडीमध्ये अडकवलेलं राहतं है ना, ते सपोर्टमध्ये जे अडकवलेलं राहतं ते म्हणजे काय? आपलं हिंज सपोर्ट आहे. तर हिंज आपण दार जे आपलं बीम जे आहे ते त्या कडीमध्ये अडकून ठेवलेलं आहे, हिंज करून ठेवलेलं आहे. तर मग तो कोणत्या टाईपचा बीम झाला? हिंज बीम झाला. तर डेफिनेशन काय सांगते की अ बीम ज्याचा एक एंड आपण काय करून ठेवलेला आहे? हिंज करून ठेवलेला आहे. आणि हिंज कोणाला केलेला आहे? तर सपोर्टसोबत केलेला आहे. तर त्या टाईपच्या बीमला कोणत्या टाईप काय म्हटलं जाईल? हिंज बीम म्हटलं जातं. डायग्राम ही राहते हिंज सपोर्टची, हिंज बीमची, ही आपण ऑलरेडी पाहिलं. आता हिंज ज्यावेळेस आपण हिंज सपोर्ट बघतो तर हिंज सपोर्टमध्ये जी रिॲक्शन भेटते है ना, जसं रोलर सपोर्टमध्ये रिॲक्शन भेटली, त्यानंतर आपण सिम्पल सपोर्टमध्ये ओव्हरहँगमध्ये रिॲक्शन्स पाहिल्या, तसं हिंज सपोर्टमध्ये जी रिॲक्शन भेटते ती कायम इन्क्लाइंड असते. तसं या ठिकाणी दाखवलेली आहे RA. काही वेळेस हॉरिझॉन्टल आणि काही वेळेस फक्त व्हर्टिकल बी राहू शकते, पण मोस्ट ऑफ द टाइम्स ती रिॲक्शन जी राहते ती इन्क्लाइंड असते. इन्क्लाइंड दाखवली बघा मी इथं. ए पॉईंटसाठी जी रिॲक्शन भेटणार आहे ती कोणती आहे? RA, जी इन्क्लाइंड आहे. किती अँगलवर? थीटा. कोणापासून? तर हॉरिझॉन्टलपासून. म्हणून या इन्क्लाइंड लाईनचे आपण लास्ट चॅप्टर बघितलेलं आहे रिझॉल्युशन. तर रिझॉल्युशनमध्ये आपण काय करणार? रिझॉल्व करणार. तर हॉरिझॉन्टल कंपोनंट जो येईल त्याला आपण नाव देऊन घेतलं आहे RH, आणि जो व्हर्टिकल कंपोनंट त्याला RV. आणि या दोघांचा जो रिझल्टंट येईल तो रिझल्टंट म्हणजे कोण राहील? आपला RA. रिझल्टंट कसं काढतो आपण? हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. f(x)² + f(y)² करायचो ना आपण. तर f(x)च्या ऐवजी इथं कोण आहे आता? RH. आणि f(y)च्या ऐवजी कोण आहे इथं? RV. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असं घेतलं आहे फक्त. तर √(RH²) + RV². आणि थिटाचा बी तसाच फॉर्म्युला, थिटा = tan 1 RV/RH. सो हे झालं हिंज बीमबद्दल. ना 5वा टाईप आहे दॅट इज कॅन्टिलिव्हर बीम. ठीक आहे. कॅन्टिलिव्हरमध्ये डायग्रामवरून लक्षात ठेवा, कॅन्टिलिव्हर बीम कोणाला म्हणायचं की ज्या बीमचा एक एंड फिक्स आहे आणि एक एंड फ्री आहे. असा बीम की ज्याचा एक एंड फिक्स आहे, एक एंड फ्री आहे, त्या टाईपच्या बीमला कोणत्या टाईपचा बीम म्हणणार तुम्ही? कॅन्टिलिव्हर बीम असं म्हणणार आहे. डेफिनेशन बघा काय लिहिली आहे. वेन बीम इज फिक्स ॲट द वन एंड अँड फ्री ॲट दी अदर एंड देन द बीम इज कॉल्ड एज अ कॅन्टिलिव्हर बीम. द बीम असा एक बीम की ज्याचा एक एंड फिक्स आहे, एक एंड फ्री आहे, तर अशा टाईपच्या बीमला आपण कॅन्टिलिव्हर बीम असं म्हणणार आहे. नाव 6th टाईप आहे अ फिक्स्ड बीम. फिक्स्ड बीम म्हणजे काय? की ज्याचे दोन्ही एंड काय असतील? मग फिक्स्ड. असा बीम की ज्याचे दोन्ही एंड फिक्स आहे, मग त्या टाईपच्या बीमला आपण म्हणणार आहे फिक्स्ड बीम. ही त्याची डायग्राम आहे. आता एक लास्ट टाईपचा आपला बीम राहिलेला आहे, बीम आहे कंटिन्युअस बीम. बघा आता लास्ट टाईप आहे. काय सांगितले डेफिनेशन? अ बीम विच इज सपोर्टेड ऑन मोर दॅन 2 सपोर्ट. असा एक बीम की जो 2पेक्षा जास्त सपोर्टवर आपण ठेवलेला असेल. तसं या ठिकाणी दिसतंय बघा तुम्हाला. एक सिम्पल सपोर्ट आहे, एक रोलर सपोर्ट आहे आणि एक हिंज सपोर्ट आहे. सो 3 टाईपच्या सपोर्टवर हा एक बीम ठेवलेला आहे. तर अशा टाईपच्या बीमला काय म्हणायचं आहे आपल्याला? कंटिन्युअस बीम. जर 2पेक्षा जास्त सपोर्ट असतील तर दॅट बीम इज कॉल्ड एज अ कंटिन्युअस बीम. तर हे झाले तुमचे 7चे 7 टाईप बीमचे. ओके. सो नेक्स्ट कन्सेप्ट आहे टाईप्स ऑफ लोड. तर आपल्याला सिलेबसमध्ये 2च लोड आहे. एक कॉन्सन्ट्रेटेड किंवा ज्यालाच पॉईंट लोड असं म्हटलं जातं, आणि दुसरं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, ज्याला आपण शॉर्टमध्ये UDL असं म्हणणार आहे. ठीक आहे. तर एक एक बघून घेऊ काय एक्झॅक्टली. पहिला टाईपचा लोड आहे आपला कॉन्सन्ट्रेटेड किंवा पॉईंट लोड. पॉईंट लोड नावातच आहे, जो एकाच पॉईंटवर ॲक्ट होईल. असा कोणता लोड राहील? पॉईंट लोड. बघा डेफिनेशन काय सांगितली आहे, हे नावं लक्षात ठेवायचे, याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. काय सांगितलं आहे? अ लोड ॲक्टिंग ॲट अ पॉईंट ऑन अ बीम. सिम्पल. असा एक लोड जो ॲक्ट होतो आहे कुठं? एका पॉईंटवर. तर त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? इट इज नोन ॲज अ कॉन्सन्ट्रेटेड लोड ऑर द पॉईंट लोड. डेफिनेशन पुन्हा एकदा बघून घ्या. अ लोड ॲक्टिंग ॲट अ पॉईंट ऑन अ बीम. जो लोड एकाच पॉईंटवर ॲक्ट होतो आहे बीमवर, त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड किंवा पॉईंट लोड असं म्हणू शकतो. खाली एक डायग्राम ड्रॉ करून दाखवली मी, ज्याच्यावर 2 लोड दाखवले. बघा वरून ॲक्ट होणार. एक W1 लोड दाखवला आहे आणि एक W2. तर हे दोन्ही W1 आणि W2 एका पॉईंटवर ॲक्ट होत आहे. तर W1 W2 हे दोन्ही काय? पॉईंट लोड आहे, किंवा ज्यालाच तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड लोड असं सुद्धा म्हणू शकतात. नेक्स्ट आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. तर नावातच आहे बघा, युनिफॉर्मली म्हणजे काय? एकसारखं, आणि डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय? पसरलेलं किंवा वाटलेलं लोड. असा लोड की जो एकसारखा पसरलेला आहे पूर्ण बीमवर. तर डेफिनेशन काय लिहिली बघा. वेन अ लोड इज युनिफॉर्मली स्प्रेड ओव्हर अ बीम. ज्यावेळेस लोड हा बीमवर एकसारखा पसरलेला राहील, स्प्रेड केलेला राहील
फॉर इट्स युनिट लेंथ इट इज नोन ॲज अ UDL. परत एकदा डेफिनेशन काय सांगितलं आहे की ज्यावेळेस लोड हा एकसारखा स्प्रेड केलेला राहतो बीमवर त्याच्या युनिट लेंथसाठी त्याला म्हटलं जातं UDL. बघा इथं UDL या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिसेल की बीमवर या ही UDLला दाखवण्याची पद्धत आहे, असे हाफ सर्कल तयार केलेले राहतील है ना. तर त्याची व्हॅल्यू किती सांगितली W न्यूटन पर मीटर. व्हॅल्यू काय सांगितली त्या लोडची W न्यूटन पर मीटर आहे आणि लोडची व्हॅल्यू कशात राहते न्यूटनमध्ये. मग त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं बघा. ज्यावेळेस पण तुम्हाला क्वेश्चन UDL दिसेल तर UDLला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं कोणत्या लोडमध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडला कन्वर्ट करावं लागतं पॉईंट लोडमध्ये. कन्वर्ट कसं करायचं तर जितका UDLचा स्पॅन राहतो म्हणजे जितका UDL पसरलेला आहे तेवढी जी लेंथ असते त्या लेंथने त्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं. तर इथं व्हॅल्यू किती आहे W आणि किती लेंथपर्यंत पसरलेला आहे तर L. तर इथं व्हॅल्यू मल्टिप्लाय केली W इंटू L. तर ही जी व्हॅल्यू आहे ही कशाची भेटेल पॉईंट लोडची. पण पॉईंट लोड दाखवायचा कुठं तर जो काही त्याचा स्पॅन राहील जेवढी काही लेंथ राहते त्याच्या एक्झॅक्टली हाफवर ॲक्ट होतो तो. मग आपली व्हॅल्यू किती आहे लेंथ किती होती L. तर Lच्या हाफ किती होऊन जाईल L/2 L/2 दोन्ही साईडने L/2 आणि त्या L/2 जिथं येईल त्या पॉईंटवर ॲक्ट होईल लोड दॅट इज W इंटू L न्यूटन. ठीक आहे. सो हे UDL आहे आणि हे पॉईंट लोड. ओके. या ठिकाणी आपली ही थेरी संपलेली आहे. आता आपण स्टार्ट करणार आहेत न्यूमरिकल्स. कशाचे तर बीमचे न्यूमरिकल. बीमचा जेवढा थेरी टॉपिक होता टाईप्स ऑफ बीम, टाईप्स ऑफ सपोर्ट अँड टाईप्स ऑफ लोड हे तिन्ही कन्सेप्ट आपण संपवलेले आहेत. आता आपण स्टार्ट करू बीमचे न्यूमरिकल.